मित्रांनो, आज तुम्हाला आमच्या मळ्यामधलं शेतावरचं घर दाखवू राहिलो. तुम्ही बघू शकता, हे बघा आमच्या शेतावरचं घर आहे आणि ही आजी आहे. मोहा वाळत टाकू राहिल्या. आता ही वाळलेली मोहा आहे. परत तिकडे पण वाळत टाकलेले आहे. चला आता आमच्या शेतावरचं घर दाखवू राहिलो तुम्हाला मध्ये जाऊन. चला पाहू शकता. हे पाहे, हे बघा मित्रांनो, गरिबाचं फ्रीज तुम्ही पाहू शकता. हे पाय मडका आहे. मडक्याला असं एक टावेल गुंडाळलेला आहे. एकदम थंड पाणी राहतं. तुम्ही बघू शकता. हे बघा. चला आता मधलं जावतो तुम्हाला. हे बघा, इथं खाट आहे. इथं झोपतात शेतामध्ये आल्यावरती आजोबा. परत इथं ही चूल आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, ही चूल आहे. याच्यावरती इथं चुलीवरती स्वयंपाक बनवतात आजी आजोबा आमच्या सगळ्यांसाठी. तुम्ही पाहू शकता. हे हांडे आहेत. परत हे पाहिलं का मित्रांनो, जे जेवण उरलेलं राहतं रात्रीच्या काही ते याच्यावरती ठेवतात, कारण की याला मग मुंग्या लागत नाही, काही नाही. परत कोणता पक्षी खात नाही, प्राणी खात नाही. मित्रांनो, याला काय म्हणतात तुम्हाला माहित आहे का? याला म्हणतात शिक्का. उरलेलं जेवण ठेवायचं याच्यावरती, मग मुंग्या लागत नाही, काहीच पण लागत नाही. चला मित्रांनो, मध्ये जावतो आता. मित्रांनो पाहू शकता तुम्ही. पाय मधलं आहे. हा हॉल आहे असं बघा. याच्यामध्ये तांदूळ ठेवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. हे पण इथं कारण की शेतावरती लाईट नाही, काही नाही, एकदम अंधारामध्ये राहावं लागतं. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. लाईट नसल्यामुळं हे बघा, एक छोटेसे एक बॅटरी घेतलेली आहे आणि छोटे असे बल्ब लावलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. हे बघा, एकदम छोटे हे बल्ब आहेत. चला आता तुम्हाला लावून लावतो. हे बघा, लाईट लागली. कारण की शेतामध्ये लाईट नसल्यामुळे हा छोटासा असा पर्याय केलेला आहे, असा जुगाड. पाहू शकता. परत इथं आमची कोंबडी आहे. अंडे घातलेले आहे आणि शेवायला बसलेले आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे बघा, आमची इथं आजोबांना जोडी मांजर आपल्याला बघितली आणि पळून पण गेली. हे बघा, आमची आजी झाडू राहिली आता, कारण की जेवण बनवावं लागेल. त्यामुळे एका झाडू मस्त मारून जेवण बनवू राहिली आता आजी. एवढे दाट जंगल तुम्ही पाहू शकता. किती दाट जंगल आहे. एकदम गोल जंगल पाहू शकता मित्रांनो. तिथं आमचं हे शेतामधलं घर आहे. हे बघा, किती मागं जंगल आहे. बघितलं ना मित्रांनो, आमच्या मळ्यामधलं कसं घर आहे ते बघू शकता.